मराठवाड्यातल्या मराठ्यांचा आहे फक्त, सरसकट नाहीच आहे. गॅजेट मराठवाड्यातल्या मराठा हे सगळा मराठा इथला कुणबी आहे, हे फक्त मराठवाड्यासाठी, सरसकट नाहीच आहे. आम्ही कुठं म्हणतो सरसकट. ओबीसी नेते यामध्ये विरोध करतायत की हा जी रद्द झाला पाहिजे, त्यामध्ये विजय वडेट्टीवार आहेत, छगन भुजबळ आहेत. ते रद्द होत नसतो. एवढं सोपं आहे का? हात लावा ना, म्हणा मग सांगतो तुम्हाला. टप्पर आहे का कोणाची? एवढं सोपं नाही आहे ते. ओबीसी नेत्यांनी अभ्यास करून वक्तव्य करावं असं सुद्धा बबनराव तायवाडे म्हणतात. बेजबाबदारपणे वक्तव्य करू नये. आणि महत्वाचं म्हणजे ओबीसी तरुणांनी ज्या काही आरक्षणासाठी आत्महत्या केल्या त्याला आरक्षण संपलं असं म्हणणारे जबाबदार आहेत. यांना काय, कोणी मेलं काय, आत्महत्या केलं काय, बलिदान गेले काय, यांना काय देणं घेणं नाही त्याचं. कारण हे यांचं फक्त राजकीय पोळी कशी भाजन हे बघते. यांनी ओबीसीचं आरक्षण घेऊन ओबीसीचंच वाटोळ केलेले लोक आहेत. ते 32% आरक्षण होतं, ते सुद्धा तुकडे केले यांनी. स्वतःच्या ओबीसी भावालाच हे भाऊ म्हणत नाहीत, तर बाकीच्यांचं काय यांच्यापाशी. त्याच्यामुळं यांना काय, कोणी मेलं काय, राहिलं काय, यांना फक्त मोर्चाला गर्दी लागते. एक जात यांनी सुधरून दिली नाही आत्तापर्यंत. आता तिला मनसाबाज तरी हुशार झालाय. आपण आपली लढाई लढून आपण आपली जात मोठी करू कळालं. धनगरांना सुद्धा आम्ही तेच सांगतो वारंवार की आपण आपल्या जातीसाठी लढायचं बघा. कुठं कोणाच्या नादी लागतात, याच्या मोर्चाला जाऊन कुठं मंत्री हेच मंत्री होतोय. आपण आपले लेकरं बाळ मोठं करायचं बघा. प्रत्येक जातीनं आपण आपला लढा उभा करून आपण आपल्या लेकराला मिळून दिलं पाहिजे. अशा ओबीसीच्या नावाखाली 374-75 जाती आहेत, वरच्या 4च जाती आरक्षण खात्यात. 370 जातीला काहीच मिळालं नाही आतापर्यंत, काहीच मिळालं नाही. पण ते म्हणतात की हा जी जो आहे तो ओबीसीच्या